दरम्यान राज ठाकरेंच्या वक्तव्याचं विश्लेषण केलंय राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी की आताच का राज ठाकरे यांनी अशी भूमिका घेतली आहे। मनसेचा जो 2012 पर्यंतचा जो मनसेचा चढता आलेख होता तो मागच्या काही वर्षात उतरणीला लागलेला आहे। त्यामुळे पक्षात जी अस्वस्थता आहे, जे आउटगोईंग सुरू आहे ते कुठेतरी थांबवायचं असेल तर कार्यकर्त्यांना थोडासा त्यांच्यातला जो अस्वस्थता आहे ती कमी करावी लागेल। त्यांना काहीतरी नवी अपेक्षा, आशा आकांक्षा त्यांच्या जागा कराव्या लागतील। त्यामुळे हाही पर्याय माझ्यासमोर आहे असं सांगून ते थांबवण्याचा प्रयत्न असू शकतो। राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता। तो पाठिंबा एवढ्यासाठीच होता की आपल्या पक्षांमध्ये पराभवानंतर निर्माण झालेली जी अस्वस्थता आहे ती कमी करणे। त्याचवेळी भाजप आणि शिवसेने याच्यामधल्या वाटाघाटीमध्ये शिवसेनेचं काही ना काही प्रमाणात खच्चीकरण करणे आणि भाजपला एक पर्याय अजून उपलब्ध आहे अशी परिस्थिती निर्माण करणे असा प्रयत्न त्यांनी त्यावेळेस केला होता। तोच प्रयत्न आज मनसे करताना दिसते। भाजपा शिवसेनेबरोबर फारकत घेतं किंवा फारकत घेण्यासाठी शिवसेनेला ते कंपेल करतील किंवा त्यांना बाहेर पडणं भाग पाडतील अशी परिस्थिती निर्माण झाली। ते एक पर्याय म्हणून मनसे असू शकते, परंतु आज तरी तशी शक्यता त्याच्यात नाही। आजच्या स्टेटमेंटला फक्त आपलं कीपिंग फ्लॉक टुगेदर ज्याला म्हणतो आपण तशा पद्धतीने आपला जो आहे पक्ष तो अबाधित ठेवण्याचा मला वाटतं हा प्रयत्न।